स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। कुस्ती क्षेत्राकडे जुनी परंपरा म्हणून पाहिले जाते, पण दोन संघटनांच्या वादात ती भरडली जात आहे। महाराष्ट्र शासनाने त्यात दखल घेऊन हा वाद मिटवावा। राज्यामध्ये एक राज्य एक खेळ एक संघटना हे तत्व शासनाच्या वतीने अंमलात आणले पाहिजे। एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवावी, 4 महाराष्ट्र केसरी बनवून या पदाची चेष्टा करणे बंद करा, अन्यथा मी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा गंभीर इशारा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिला। तसेच जे कोणी या स्पर्धेचे आयोजन करतील त्यांनी महाराष्ट्र केसरीला 1 कोटीचे बक्षीस जाहीर करावे, त्यातून त्यांचा खर्च चालेल आणि त्यांचा मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाचेही खर्च चालेल। आज आम्ही औषध पाण्याविना निधन झालेले महाराष्ट्र केसरी पाहत आहोत। माझे गुरु महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे एका कंपनीत वॉचमन म्हणून काम करतात, तर अनेक जण शेतात कामाला जातात, अशी त्यांची उतारवयात अवस्था होते। आमदार रोहित पवार यांनीही महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याचे जाहीर केले आहे। त्याला माझा विरोध आहे, कारण 2024 मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली नव्हती आणि आता जी झाली आहे ती 2024 ची मानून त्याचा विजेता पृथ्वीराज मोहोळ झाला आहे। हे सर्वांनी मान्य करावे आणि डिसेंबर 2025ला 2025 ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी। दोन्ही संघटनांनी एकत्र येऊन त्याचे आयोजन करावे असे मत चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केलं। असे जर झाले नाही, शासनाने यात दखल घेऊन हस्तक्षेप केला नाही, तर मी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहे, असा गंभीर इशारा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिला आहे। देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन ह्या दिशेने देश जात असताना महाराष्ट्रामध्ये कुस्ती क्षेत्र म्हटलं तर आपली खरोखर जुनी संस्कृती जुनी परंपरा म्हणून कुस्ती क्षेत्राकडे बघितलं जातं, पण त्याच महाराष्ट्रामध्ये शासन एका वर्षात 4 महाराष्ट्र केसरी होत असताना का लक्ष देत नाही? कारण आज 2024चे 2 महाराष्ट्र केसरी 1 महाराष्ट्र केसरी झालेला आहे। येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये दुसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा झालेली आहे। ह्या 2025 वर्षामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये 2 महाराष्ट्र केसरी होणार, 2025चे 2 महाराष्ट्र केसरी डिसेंबर महिन्यामध्ये होणार। म्हणजे ह्या महाराष्ट्र केसरी पदाचा एवढ्या म्हणजे मानाचं पद असणाऱ्या ह्या पदाचा कुठंतरी महाराष्ट्रामध्ये खेळ लावला असं एक महाराष्ट्र केसरी म्हणून मला वाटतं। म्हणून येणाऱ्या महाराष्ट्र केसरीवर शासनाने विचार करून खरं तर एक महाराष्ट्र केसरी म्हणून माझं मत आहे की 2024चा महाराष्ट्र केसरी म्हणून पृथ्वीराज मोहोळला सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे की 2024चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आहे आणि 2025च्या डिसेंबरमध्ये ज्या महाराष्ट्र केसरी होणार आहेत त्या महाराष्ट्र केसरीवर सर्वांनी आपण चर्चा केली पाहिजे। ह्या दोन्ही संघटना एक होऊन एक मताने एकच महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे, कारण जी 50-60 वर्षाची परंपरा आहे महाराष्ट्र केसरीची ही खरोखर या पदाची खरोखर कुठेतरी चेष्टा व्हायला लागल्या। एक महाराष्ट्र केसरी म्हणून माझं सोबत आहे, कारण ह्या वर्षी जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये 2 महाराष्ट्र केसरी, डिसेंबर महिन्यात 2 महाराष्ट्र केसरी, ग्रीको-रोमनचा महाराष्ट्र केसरी, कुमार महाराष्ट्र केसरी, युवा महाराष्ट्र केसरी, महिला महाराष्ट्र केसरी, म्हणजे ह्या महाराष्ट्र केसरीची पदाची खरोखर तुम्ही चेष्टा लावलेली आहे या संघटनेनं। खरोखर शासनाने ह्यामध्ये लक्ष घालून ह्या दोन्ही संघटनेचे एकमत होऊन 1 महाराष्ट्र केसरी झाला तर ठीक, नाहीतर शासनाने ह्यात दखल घेऊन शासनाची कमिटी नेमून ह्यातनं दरवर्षी 1 महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे। ही खरं माझी पहिली मागणी आहे। राज्यामध्ये एक राज्य एक खेळ एक संघटना हे वाक्य अंमलात आलं पाहिजे शासनाच्या वतीनं। म्हणून खरोखर मी आज सर्व पत्रकारांच्या समोर उपस्थित आहे। येणाऱ्या काळामध्ये 2024चा महाराष्ट्र केसरी हा पृथ्वीराज मोहोळ आहे हे सर्वांनी मान्य करून डिसेंबर महिन्यामध्ये 2025चा महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनावर आपण आज चर्चा केली पाहिजे। संघटना असेल, परिषद असेल, आणि ज्या पद्धतीनं मी 2 वर्षापाठीमागं सांगली शहरामध्ये पत्रकारांच्या समोर जी मागणी केलेली आहे की सांगलीला महाराष्ट्र केसरी स्पर्धा द्या, मी 1 कोटी रुपयाचं बक्षीस सांगली जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्र केसरीला देतो। आज सांगलीला जरी स्पर्धाच्या आयोजनाची संधी नाही दिली तर येणाऱ्या 25च्या डिसेंबरमध्ये जी महाराष्ट्र केसरी जो आयोजन करेल त्याने 1 कोटी रुपये द्यायची तयारी ठेवायची आणि मग स्पर्धा घ्यायची, ही माझी मागणी आहे। कारण त्याच्या पाठीमागची भावना एवढीच आहे माझी, होणारा महाराष्ट्र केसरी 15-20 वर्ष आयुष्यातली खर्च करून तो 50-60 लाख रुपये खर्च करून तिथपर्यंत पोहोचलेला असतो। आणि खरं आज आपण जर विचार केला तर अनेक महाराष्ट्र केसरी आहेत। आज आमचे मी
गुरुवर्य म्हणेन, पैलवान गुलाब बर्डे नगरचे एका कंपनीत वॉचमन म्हणून काम करतात. परवाच राष्ट्रकुलला ज्यांनी सुवर्णपदक आणलं, महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख असतील, इस्माईल शेख असतील, उतार वयात खरोखर औषधोपचाराची सुद्धा त्यांची सोय न झाल्यामुळं त्यांचं दुःखद निधन झालं. 4-5 महाराष्ट्र केसरी असे आहेत की आज शेतात काम करतात. ते खरं तर त्यांची चुकी नाही असं माझं मत आहे, कारण 15-20 वर्षाची उमेदीचा काळ आहे तो पूर्ण तालमीसाठी, आपल्या तालमीचं, गावाचं, तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव करण्यासाठी तो पैलवान आमचा 15-20 वर्ष तिथं खर्च करतो आणि जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरोखर महाराष्ट्र केसरीची गदा उंचावून तो नाव करतो. त्या महाराष्ट्र केसरीची खरोखर उतारवयात जी अवस्था होती ती आज मी डोळ्यानं बघतो आहे. म्हणून माझी मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये जो आयोजन करणार आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं त्यानं 1 कोटी रुपयाचं बक्षीस दिलं पाहिजे, जेणेकरून भविष्यात ते 1 कोटी रुपये त्याच्या नावावर ठेवले तर महिन्याला 1 ते 1.5 लाख रुपये त्या पैलवानाला मिळतील. त्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला ते पैसे मिळतील, ही ह्याच्या पाठीमागची माझी भावना आहे. आणि आपण आज 2024चा महाराष्ट्र केसरीचा विषय बंद करून 2025च्या डिसेंबरच्या महाराष्ट्र केसरीच्या बद्दल चर्चा करावी दोन्ही संघटनेनं. नाहीतर ह्याच्यात लक्ष घालून शासनानं ह्यात गांभीर्यानं दखल घेऊन ह्याच्यावर तोडगा काढावा. येणाऱ्या 4 दिवसामध्ये माझं सांगली कलेक्टर ऑफिसच्या पुढं 1 दिवसीय लक्षणीय उपोषण होणार आहे. त्या उपोषणामध्ये माझे सर्व मागण्या पुन्हा एकदा मी शासनाकडं मागणी करणार आहे. आणि खरोखर माझ्या जर मागण्या मान्य जर नाही झाल्या तर त्या उपोषणानंतरचं माझं जे पाऊल असणार आहे ते आक्रमक आणि सर्व शासनाला अडचणी निर्माण करणार असणार आहे. त्यामुळे शासनाने ह्याचा गांभीर्यानं विचार करून योग्य ते निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा, ही माझी एक डबल महाराष्ट्र केसरी म्हणून मागणी आहे.